छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रणाम केल्यानंतर आज नगर परिषद पुसदच्या 2025च्या आमची ही पहिली सभा आहे। सभेला थोडा उशीर झाल्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना माफी मागतो। या सभेत मंचावर माझ्यासोबत उपस्थित जिल्हा उपप्रमुख शिवसेना शिंदे गट माननीय विकासभाऊ जानकर, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख माननीय गणेश पागिरे साहेब, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार रवी मोगरे आणि तुळजाताई, आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मधील गीताताई मुळे, आशाताई मुळे, आणि प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नलिनी व्यवहारे, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी व युवा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे 2001 पासून ते 2025 पर्यंत नगर परिषद पुसद ही नाईक गटाकडे होती, आणि या मागील 25 वर्षात आपल्या पुसदचा विकास झाला की आपला पुसद शहर हा बकास झाला। हे एक महत्त्वाचा विषय आहे। आजची ही निवडणूक एकीकडे विकास आणि दुसरीकडे भ्रष्टाचार या दोन मुद्द्यावर आहे। मागील 20 वर्षात आपल्या पुसद शहरात कुठल्याही प्रकारचा विकासाचा काम आपल्याला पाहायला मिळालेलं नाही। आपला एवढा मोठा शहर असताना कुठेही एक सुंदर उद्यान नाही। आपल्या शहरात नगर परिषदेची शाळा नाहीत, जी शाळा आहे त्या बंद पडल्या आहेत, आणि त्या ठिकाणी लोक संडासाला बसतात। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आपल्या पुसद शहरात अतिक्रमण हा एक फार मोठा आणि त्रासदायक विषय आहे। शहरातले रस्ते हे लोकांच्या चालण्यासाठी आणि वाहन चालण्यासाठी राहतात, परंतु मागील 20 वर्षात या रस्त्याला अतिक्रमण मुक्त करण्यात आला नाही। कुठल्याही प्रकारचा भाजी मार्केट, फ्रूट मार्केट किंवा इतर मार्केट बांधण्यात आले नाही। मागील 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी 1996 ते 2001 पर्यंत मी पुसद नगर परिषदेमध्ये बांधकाम सभापती होतो, आणि त्यावेळेस कोणत्याही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची मदत नसतानाही मी जनतेतून पैसा उभा करून सरकारी दवाखाना येथे दुकान संकुल बांधला। त्यानंतर हे आपल्या समोर जे नाला होता मोठा, या नाल्याचा सर्वांना त्रास होता। त्या नाल्यावर राजधानीपासून सुभाष चौकापर्यंत दुकान संकुल बांधले। त्याचबरोबर नाईक चौकात तुम्ही पाहता ते MRF टायरचं जे कॉम्प्लेक्स आहे दुकान संकुल, ते सुद्धा अतिक्रमण हटवून मी बांधले। चांगल्या कामाची सुरुवात त्रासातून होत असते। भाषणाची सुरुवात झाली आणि थोडा वेळ लाईन गेली, परत आली आहे। तर मी सांगत होतो की 1996 ते 2001 पर्यंत मी बांधकाम सभापती असताना मी हे दुकान संकुल बांधले सरकारी दवाखान्यामध्ये, या नाल्यावर, नाईक चौकात, आणि त्यानंतर जे नगराध्यक्ष आले नाईक गटाचे त्यांनी 2 दुकान संकुल बांधले। एक आपल्या समोर आहे आणि एक आहे पाणीच्या टाकीजवळ। हे दोन्ही दुकान संकुल न्यायालयात जाऊन अडकले। माझ्या हाताने बांधलेल्या दुकान संकुलाचा अजून प्लास्टर सुद्धा निघाला नाही, पण या दोन्ही दुकान संकुलाची अवस्था अशी झाली आहे की ते आज पडतात की उद्या पडतात ते सांगता येणार नाही। सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे की मागील 20 वर्षात नगरपालिका हातात ठेवून नाईक गटानं या शहरावर जे विकास करण्याऐवजी याची जी दुर्गती केली आहे त्याला ते संपूर्ण जबाबदार आहे। आणि आपल्या सर्वांना माहित आहे मागील 5 वर्षापूर्वी ज्या निवडणूक झाल्या त्या निवडणुकीमध्ये
डॉक्टर नदीम हे या 13 नंबर वार्डातून हारले होते, परंतु डॉक्टर नदीम यांना भारतीय जनता पार्टी आणि मनोहर नाईकांनी त्यांचे नगरसेवक देऊन त्यांना स्वीकृत सदस्य म्हणजे कॉप्शन मध्ये घेऊन नगरसेवक केलं आणि पुसद नगरपालिकेचा संपूर्ण कारभार त्यांच्या हातात दिलं. आणि त्या मागील 5 वर्षात पुसद शहराचा किती विकास झाला. आज जर आपण रस्ता बनवला, चौथ्या दिवशी त्या रस्त्यात खड्डे पडले. आज जर नाली बांधण्यात आली, चौथ्या दिवशी ती नाली पडली. गावात घाणीचे साम्राज्य पसरले. गावात पथदिवे नाही. सोलर सिस्टमचे पोल उभा करण्यात आले. सोलर लाईट लावण्यात आली. ठेक्यामध्ये सोलर लाईट लावण्याची संख्या 180 होती. ठेकेदाराने फक्त 110 लावले. बाकीचे पैसे घेऊन ठेकेदार निघून गेला. म्हणजे भ्रष्टाचाराने थैमान माजवला. 40% द्या आणि काम करा. उद्या ते रस्ता राहो न राहो, उद्या ती नाली राहो न राहो, उद्या ती बिल्डिंग राहो न राहो, कोणालाही चिंता नाही. आणि त्यामुळे आज पुसदची ही अवस्था झाली आहे की पुसदचा बाजारपेठ हे एकदम निराशामय झालेलं आहे. एकेकाळी रात्री 12 वाजेपर्यंत चालणारी दुकानं, दिवाळीला रात्रभर चालणारी दुकानं, 12 महिने व्यवसाय करणारे व्यापारी यांचा व्यापार बंद पडला आहे. पुसदमध्ये रोजगार नाही. नगरपालिकेने मागील 25 वर्षात एकही नोकरी दिलेली नाही. नाईक गटाच्या हातात नगरपालिका असताना एकही नोकरीवर कुठेही युवक किंवा युवतीला लावण्यात आलेलं नाही. आणि अशा प्रकारे नगरपालिका चालवत असताना मागील 5 वर्षातले पराक्रम आणि भ्रष्टाचाराच्या नंतर यांनी पाणी पाईपलाईन टाकण्यासाठी 67 करोडचा ठेका दिला. आणि तो 67 करोड रुपयाचा ठेका गुजरातच्या कंपनीला दिला. त्या ठेकेदाराचं नाव आहे अनिल पटेल. पुसदमध्ये ठेकेदार भेटला नाही. महाराष्ट्रात ठेकेदार भेटला नाही. ठेकेदार आणला ते गुजरातवरून. आणि त्या ठेकेदारानं 700 करोड रुपयाचे तुमच्या वार्डातले पूर्ण शहरातले रस्ते फोडून काढले आणि ती पाईपलाईन टाकली. काल झालेले सिमेंटचे रस्ते, डांबर रस्ते सगळे फोडण्यात आले आणि पाईपलाईन टाकण्यात आली फक्त यासाठी की त्या ठेकेदाराचा कमिशन जास्त मिळाला. माझ्या पुसदच्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, आजची ही वेळ कठीण वेळ आहे. मी सतत 30 वर्ष राजकारणात होतो. 2 वेळा नगरसेवक होतो. मी काम केलं. पहिल्यांदा मला सभापतीपद मिळालं तर मी काम करून दाखवलं. दुसऱ्या वेळेस जेव्हा मी नगरसेवक झालो, विरोधात बसलो 5 वर्ष, पण सत्तेसाठी त्यांच्या चरणी गेलो नाही, त्यांच्या शरण गेलो नाही. पण आज पुसदची अवस्था पाहून मी परत आलो फक्त यासाठी की यावेळेस जर आपण चुकलो तर पुसद हे हातातून जाईल आणि तुमचा आमचा विकास खुंटेल आणि नको त्या त्रासाला आम्हाला समोर जावं लागेल. फक्त एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या मुलांना जर तुम्हाला खाजगी शाळेत टाकायचं असेल तर किती डोनेशन द्यावं लागते. फक्त नर्सरीमध्ये किंवा प्राथमिक शाळेत टाकायचं असेल तर 30,000, 25,000, 40,000 रुपये डोनेशन द्यावं लागते. आणि महिन्याचा इतर खर्च वेगळा. मला सांगा, एवढा खर्च एक सामान्य गरीब माणूस सहन करू शकतो का? माझ्यासारखा माणूस सहन करू शकत नाही तर बिचारे बाकीचे काय करणार. मी बी एक मध्यमवर्गीय आहे, पण मलाही त्या खाजगी शाळेचा त्रास एवढा होत आहे की दररोज कुठलाही कार्यक्रम असला की नवीन ड्रेस द्या, हे करा, ते करा, एवढे पैसे भरा. अशा परिस्थितीमध्ये आपल्या येणाऱ्या पिढीचे भवितव्य धोक्यात टाकणारे हे लोक यांनी नगरपालिकेची सर्व शाळा बंद पाडली. पण मी तुम्हाला शब्द देतो की आम्ही शिवसेना शिंदे गटाकडून आणि आमच्याकडून आम्ही एक घोषणापत्र जाहीर केलं आहे. आणि तो घोषणापत्राचा पत्रक आपल्या सर्वांच्या घरी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यावरून मी तुम्हाला सांगतो की जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नगर परिषदेकडून चांगल्या शाळा, दिल्लीमध्ये ज्या आम आदमी पार्टीने शाळा बांधल्या आहेत आणि ज्याची स्तुती संपूर्ण जगभर लोक पाहायला येतात, तशा शाळा बांधू. गरीब आणि मध्यमवर्गीय परिवाराच्या मुलांना CBSE पॅटर्न नुसार आम्ही शिक्षण देऊ. त्याचबरोबर आपल्या नगरपालिकेतून येणारा जो पाणी पुरवठा आहे पिण्याच्या पाणीचा, तो जो पिण्याच्या पाणीचा जो शुद्धीकरणाचा जो केंद्र आहे, तो केंद्र 1975 मध्ये बनवलेला आहे. आणि मागील ते 1995 ते 25 वर्ष आणि हे 50 वर्षापासून तिथे कुठलाही नवीन आधुनिक मशीन लावण्यात आलेली नाही. त्यामुळे पुसदच्या जनतेला शुद्ध पिण्याचं पाणी भेटत नाही. आरोग्याचा विषय असला तर आपल्या वार्डात, आपल्या घराजवळ आपण पाहतो की नाली महिनोगंती साफ होत नाही आहे. कचरा कोणी उचलत नाही आहे.
कचरा उचलण्याचा आणि नाली साफ करण्याचा जो कंत्राट आहे, ठेका आहे, तो 6.5 कोटी रुपयाचा ठेका नगरसेवकांनीच घेतला. या बॉडी मधल्या नाईक गटाच्या, भाजप गटाच्या आणि इतर नगरसेवकांनी तो ठेका घेतला आणि पूर्ण गावाचा सत्यानाश करून टाकला. म्हणजे आपलं जगणं अवघड झालं. एवढा त्रास आपल्याला असता नाही, त्यांना दया मिळा नाही, फक्त त्यांना पैसे वसूल करायचे. आणि हे सर्व होत असताना हे इथले राज्यमंत्री, इथले आमदार हे मुख गिळून गप बसून पाहत आहेत. आज शिवसेना शिंदे गट ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली, त्या एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून आम्ही उभे झालो. आम्हाला माहित होतं की पुसदच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार म्हणजे नाईक हे एकच आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा एक चांगला कार्यकर्ता होतो. फक्त पुसदमध्ये नाही तर अर्ध्या पूर्ण विदर्भात मी भारतीय जनता पार्टी उभी केली होती. परंतु फक्त हा अनिल ठाकूर उद्याचा आमदार होईल म्हणून माझ्यावर अन्याय केला. माझ्या रामनवमीच्या शोभायात्रेत यांनी नको ती घटना घडवली आणि मला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरी पण मला यांनी 6 महिने मी जेलात होतो, 14 महिने मी अज्ञातवासात होतो. तरी पण येऊन मी नगरपालिकेची निवडणूक लढविली. सत्यासाठी, धर्मासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी मी लढत राहिलो. परंतु या भारतीय जनता पक्षातील काही नाईकनिष्ठ यांचे जे दलाल गद्दार आहेत, त्यांनी मला निष्क्रिय म्हणून बाहेर काढलं. मला निष्क्रिय म्हणून बाहेर काढल्यानंतर काही वर्ष मी राजकारणापासून निराश झालो की चांगले काम करून मी असा अन्याय सहन करावा लागतं तर काय करावं. मग मी निर्णय घेतला की आज जर मी बाहेर आलो नाही तर ही नगरपालिका पुन्हा त्यांच्याच हातात जाणार आहे, जे मागील 5 वर्षात एकत्र येऊन याचा सत्यानाश केलं होतं. ज्यांनी मागील 5 वर्षात हे नाईक गट, भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर नदीम एकत्र होते. शेवटच्या वर्षात भारतीय जनता पार्टीकडे बहुमत होता, परंतु त्यांनी बांधकाम सभापती पद डॉक्टर नदीमला दिला आणि ठेके घेऊन यांनी कामं केली. आणि आज अवस्था काय आहे? आज राज्यमंत्री इंद्रनील नाईकाकडून स्वतः भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे निखिल सिद्धरावा, त्याने कोट्यावधी रुपयाचे ठेके घेऊन ठेवले आहेत. ते कसे विरोध करणार आहेत? भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते 6 वर्ष MLC आमदार राहिलेले निर्णय नाईक, 6 वर्ष आमदार असून त्यांनी काय काम केलं, त्यांनी येऊन माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करावी, सांगावं की आम्ही हे काम केलं म्हणून. त्या निर्णय नायकांनी परवा स्पष्टपणे सांगितलं की मोहिनी नाईक माझी मुलगी आहे आणि तुम्ही सगळेजण त्याला मतदान करा. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, श्रेष्ठ नेते, वरिष्ठ नेते हे म्हणतात की मोहिनी नाईकला मतदान करा. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो डमी आहे, तो डुप्लिकेट आहे. ते फक्त मोहिनी ताईला जिंकण्यासाठी उभं केलेलं आहे. आणि त्यांची एकच रणनीती आहे, एक तर मोहिनीताई निवडून आली पाहिजे, नाही तर डॉक्टर नदीम निवडून आला पाहिजे. पण अनिल ठाकूर कोणत्याही परिस्थितीत निवडून आला पाहिजे नाही. याचं कारण हे आहे की अनिल ठाकूर निवडून आला तर आपले भ्रष्टाचाराचे पिठे उभे होतील. अनिल ठाकूर निवडून आला तर गावाचा विकास करणार. मग लोक आपल्याला प्रश्न करतील की तुम्ही 5 वर्ष आमदार आणि 1.5 वर्ष राज्यमंत्री राहून काय केलं म्हणून. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आम्ही जे घोषणापत्र आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते वाचा. आम्ही वचननामा दिला आहे की आम्ही पुसदचा सर्वांगीण विकास करू, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ, बाजारपेठ सुंदर करू, आम्ही पाणी कर आणि मालमत्ता करावर लागणारा व्याज बंद करू. आम्ही सर्व जे झोपडपट्टीवाले राहणारे गरीब लोक आहेत त्यांना नमुना दर देऊ, मालकी हक्क देऊ. त्या जागेवर आम्ही त्यांना घर बांधून देऊ. आम्ही शब्द दिलाय की जर आमच्या लाडके नेते एकनाथ शिंदे यांनी जसं लाडली बहीण योजना सुरू केली आणि प्रत्येक आई बहिणीला त्यांनी मदतीचा आधार दिला, त्यांचे आदर्श घेऊन आम्ही सुद्धा घोषणापत्रात वचन दिलं आहे की आम्ही जर नगरपालिकेत आलो तर 2000 युवक युवतींना नोकरी देणार 5 वर्षात, 2000 महिलांना नोकरी देणार 5 वर्षात आणि 4000 लोकांना रोजगार देणार 5 वर्षात. मला एकाने विचारलं तुम्ही असं किती एवढं मोठं काम कसं करणार. मी म्हटलं भाऊ, मी शहरातला पॉलिथिन जे आहे प्लास्टिकचा कॅरी बॅग हे बंद करणार आहे. आणि जेव्हा मी पॉलिथिन बॅग बंद करणार तेव्हा आपल्या पुसद शहराला कागदी बॅग लागतील. त्या कागदी बॅग बनवायला हे जे नगरपालिकेची बिल्डिंग आहे याच्या छतावर मी शेड टाकून त्याच्यावर पुन्हा एक माला उभा करून त्याच्यात हजारो शिलाई मशीन लावणार आणि माझ्या आई बहिणीला तिथं मी रोजगार देणार आणि ते 2000 माझ्या आई बहिणी
त्या कागदी शिलाई बॅग शिवतील आणि ते कागदी बॅग आम्ही फक्त पुसतलं नाही तर 4 जिल्ह्याला देऊ आणि पैसे कमवू, त्यांनाही रोजगार मिळेल आणि नगरपालिकेचाही उत्पन्न वाढेल. पण अशा प्रकारचा विचार या लोकांच्या डोक्यात नाही. इथल्या मुला मुलींना नोकरी देण्याचा विचार नाही, कोणाला रोजगार देण्याचा विचार नाही, शहराचा विकास करण्याचा विचार नाही. फक्त विचार कोणता आहे? 200 कोटी रुपये आले की 50 कोटीचे काम तू घे, 50चे मी घेतो, 50चे याला दे आणि कमिशन घे, खाय आणि सुखानं राह. आपल्या सर्वांना मी स्पष्टपणे सांगतो, निवडणूक येते हे तुमच्या घरी येते, त्यानंतर तुम्हाला विचारतात का मला सांगा. आता गाड्या येत आहे तुमच्या घरी, चला बंगल्यावर. याच्यापूर्वी गाड्या काय नाही आल्या तुमच्या घरी? तुमच्या दारावर तरी आले? 1.5 वर्ष झालं राज्यमंत्री पुसत नाही आहेत, बाहेर फिरत आहेत, या गावाला त्या गावाला. कुठे आहेत राज्यमंत्री? पण आज निवडणूक आली की आता तुमच्या घरी गाड्या पाठवत आहेत की या आम्हाला बंगल्यावर मतदान करा. मला सांगा, मी जे म्हणतो स्पष्ट म्हणतो, महाराष्ट्रात मनोहर भाऊ एक मोठे नेता आहेत. बारामतीला शरद पवार नंतर पुसदला मनोहर भाऊ मोठे नेता आहेत. त्यांची सौभाग्यवती धर्मपत्नी आदरणीय सौ अनिता ताई या नगरपालिकेची अध्यक्ष होती. 5 वर्ष होती. कारभार नदींच्या हातात होता. कोणी काम घेऊन गेला तर ताई म्हणायची कर्मचारी किंवा नगरसेवक माझं ऐकत नाही. जेव्हा मनोहर भाऊची सौभाग्यवती नगरपालिकेची अध्यक्ष असताना ती नगरपालिका चालवू शकली नाही, जेव्हा सासूमा नगरपालिका चालवू शकली नाही, तर आता सुनबाई काय करणार आहे मला हे सांगा. मला सांगा, आमचा स्पष्ट प्रश्न आहे की जेवढे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आणि जेवढे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांनी खुली चर्चा करावी मंचावर येऊन की आम्ही नगरपालिकेत येऊन काय करणार, आम्ही कसं करणार आणि किती दिवसात करणार. मी जे वचननामा दिला आहे त्याच्यासोबत 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर मी राजीनामा लिहून ठेवलाय. जर हा वचननामा मी पूर्ण केला नाही तर माझा राजीनामा नेऊन जिल्हाधिकारीकडे सादर करून टाका. मला सत्ता नको आहे. आणि यांना ही गोष्ट माहीत आहे की अनिल ठाकूर आला तर याला पैशाचा मोह नाही, याला पदाचा मोह नाही, हे चांगले काम करणार. आमचे लोक आम्हाला मग विचारणार की तो नगराध्यक्ष असून काम करू शकते, हे शिवसेनेला नगरसेवक म्हणून काम करू शकते, तर मग तुम्ही मंत्री म्हणून का काम करत नाही. आणि या भीतीपोटी सगळे एकत्र आले. आता प्रश्न हा आहे की तुमचे मतदान जर फुटले, तुमचा एकही मत जर शिवसेनेचा धनीपान सोडून इकडे तिकडे पडला तर पुन्हा या पुसद शहरावर नाईक गटाची आणि नदीमची सत्ता येईल आणि पुन्हा आपले हाल खराब होतील, एवढं निश्चित आहे. म्हणून आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आपण प्रत्येकाला सांगा, मित्राला, नातेवाईकाला, सर्वांना की मतदानाच्या दिवशी जेव्हा तुम्ही मतदान करायला जाशाल तर तिथे नगराध्यक्षाची मशीन आणि नगरसेवकांची मशीन राहणार आहे. तिथे तुम्ही विचारा नगराध्यक्षाची मशीन कोणती आहे, नगरसेवकांची मशीन कोणती आहे, आणि त्या मशीनवरचे धनुष्यबाण या शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक समोर बटन दाबून तुम्ही एकमतानं जर आम्हाला संधी दिली तरच आम्ही विकास करू शकतो. मी एकटा नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तरी त्रास होणार आहे आणि फक्त नगरसेवक आले तरी त्रास होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला अनेक आमिष येतील, तुम्हाला 5000 रुपये मताप्रमाणे मत घेण्यासाठी लोक येतील. तुम्हाला म्हणतील हे मंदिराचा सभागृह बांधून देतो, असं करून देतो, तसं करून देतो. काही होणार नाही आहे. पैसे दिले खुशाल घ्या, फक्त दारू दिली तर पिऊ नका, जीव धोक्यात जाईल. पैसे घ्या, त्यांचे पैसे म्हणजे तुमचे पैसे आहेत, तुमचेच कमावलेले पैसे, त्यांनी जे कमिशन मधून खाल्ले तेच तुम्हाला परत देणार आहेत. त्यामुळे ते पैसे घ्या, परंतु मतदान करताना तुमच्यामधील प्रामाणिक मध्यमवर्गीय गरीब सामान्य ज्याला तुम्ही हात धरून सांगू शकता की हे काम कर भैया, हे काम कर भाऊ, त्याला मतदान करा. नाही तर आपल्याला पस्तावा होणार आणि पस्तावाशिवाय काही घडणार नाही. आता तुम्हाला सांगतो, राज्यमंत्री पद त्यांच्याकडे, 70 वर्षाची सत्ता त्यांच्याकडे. तुम्ही विधानसभा खुशाल घ्या, तुम्ही लोकसभेमध्ये खुशाल तुमचे नाईक उभे करा, तुम्ही अमेरिकेलाही पूर्ण नाईक उभे करा, पण पुसद शहराला तर सोडा. माझ्या एका मित्रानं आज लिहिलं पेपरमध्ये की काम करा,
या पुणे शहराच्या नगरपालिकेचा आणि शहराचा सातबाराच नायकाच्या नावानं करून टाका. उद्या कर्मचारी बी आणणार नाहीत, सीओ बी आणणार नाहीत, सगळे नाईकच बसवून टाका. म्हणजे दुसरा कोणी लायक नाहीत, दुसऱ्याला संधी नाहीत. स्वतः त्यांच्या पक्षातले राजू दुधे यांना त्यांनी शब्द दिला होता विधानसभेमध्ये की तुला नगराध्यक्ष म्हणून उभं करणार म्हणून, परंतु सत्तेच्या लालसेबाई त्याला तिकीट दिली नाही. त्याने विरोध केला, त्याने पत्रक काढले, त्याचे सर्व बातम्या पेपरमध्ये येत आहेत. अशी अवस्था आहे. रात्रीतून प्रयत्न झाले की कसंही करून मोहनी नायकाला उभं करायचं आणि भाजपकडून खोटा उमेदवार डमी उमेदवार उभा करायचा आणि भारतीय जनता पक्षाकडून एक डमी उमेदवार उभा करून नगरपालिकेचे लोक आलेले आहेत. विचार तुम्हाला करायचा आहे आणि विचार शांत मनाने करा. एकीकडे सुनबाई आहे, दुसरीकडे डमी उमेदवार आहे आणि तिसरीकडे हिंदवी स्वराज्याने विकासाचे कामं करण्यासाठी आलेले आम्ही सर्व शिवसैनिक तुमचे भाऊ, तुमचे घरातले माणसं आहोत. विचार तुम्हाला करायचा आहे की सुनबाई पाहिजे की डमी उमेदवार पाहिजे. आणि या सुनबाई आणि डमी उमेदवारच्या भानगडीत तुमचा एकही मत जर घडी किंवा कमावर गेला तर इथे येईल डॉक्टर नदीम. बाकी मी काही सांगत नाही. जर तुम्हाला डॉक्टर नदीम अध्यक्ष पाहिजे असेल तर तुमचं एक मत जर तुम्ही कमळावर किंवा घडीवर मतदान केलं तर अध्यक्ष डॉक्टर नदीम होईल आणि पुढचं भवितव्य मग मागच्या 5 वर्षासारखा भ्रष्टाचार युक्त प्रशासन, विकासाचा पत्ता नाही आणि तुम्हाला कोणी उभं करणार नाही. ही स्पष्ट स्थिती आहे. माझ्या समोर फार मोठी सत्ता आहे. लोक म्हणतात नायकांची सत्ता फार मोठी आहे. लोक म्हणतात भाजपची सत्ता गल्ली तर दिल्ली आहे, हिंदुत्ववादी आहे. कुठला हिंदुत्व? मागील 10 वर्षात त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं? त्या भाजपचा जो उमेदवार आहे निखिल सिद्धराम, त्याने जेव्हा मंचावर झाला त्याने हिंदुत्वासाठी काय केलं? त्याने राम मंदिरसाठी कोणतं आंदोलन केलं? त्याने श्रीनगरमध्ये जाऊन लाल चौकात तिरंगा झेंडा लावण्यासाठी कोणतं आंदोलन केलं? शहरातील हिंदवी स्वराज्याचे हिंदुत्वाचे जे लोक आहेत त्यांच्या हितासाठी त्याने कोणतं काम केलं? त्याला प्रश्न विचारा, त्याला सांगा, त्याला विचारा की तू भाजपकडून उभा आहे आणि जनतेचा नेता, हिंदुत्वाचा नेता, तर तू काय केलं हिंदुत्वासाठी? आज फक्त येऊन सत्तेसाठी आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणणार, हे अशा लोकांचं खरं सत्य तुमच्या समोर आहे. आपण बंगल्यावर जाऊ शकत नाही, आपण बंगल्यावर चक्रा मारू शकत नाही. निखिल सिद्धराम 6च्या नंतर आपल्याला भेटू शकत नाही. तो सावकार पेटत राहते, तिथेही आपल्याला जागा नाही. तिसरीकडे डॉक्टर नदीम साहेब आहे वसंतनगर मध्ये, तिथं खूप दूर आहे. वसंतनगर मध्ये आपण पोहोचू शकत नाही. पण हात मारल्यावर तुमच्या दारावर कोण उभा राहणार असेल, हात मारल्याबरोबर धावून कोणी येणार असेल तर फक्त तुमचा हा भाऊ, तुमचा हा मुलगा आहे अनिल ठाकूर आणि आमचे शिवसैनिक. म्हणून आपण सर्वांनी शांतपणे विचार करा. उद्याची निवडणूक फार महत्वाची आहे. पुण्याचा विकासही झाला पाहिजे, प्रशासन भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, इथं हिंदवी स्वराज्य झाला पाहिजे, पुणे शहरात अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे, 2000 मुलींना नोकरी लागली पाहिजे, 2000 महिलांना नोकरी लागली पाहिजे, इथं गृह उद्योग, लघु उद्योग घरोघरी उघडले गेले पाहिजे, शहरातील घाण साफ झाली पाहिजे. आम्ही वचन दिलं आणि रात्रीतून पूर्ण कचरा उचलू, रात्रीतून नाली साफ करू, नालीचे सर्व पूर्ण आम्ही अंडरग्राउंड करू. आम्ही आमचे सर्व वचन पूर्ण करू आणि आपली सेवा करू. हे तुम्हाला मी शब्द देतो, आश्वासन देतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रभू श्रीराम तथागत गौतम बुद्धाची शपथ घेऊन सांगतो की जर मी तुमचे काम केले नाही, मी या चौकात कोणी 10 जणांनी उभं राहून सांगायचं की अनिल ठाकूर हे नालायक आहे, काम करणार नाही आहे, मी राजीनामा देऊन टाकेन. मी पोटातून यासाठी म्हणत आहे. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या पोटातून यासाठी म्हणत आहे की यावेळी जर आपण चुकलो तर पुण्याला खूप त्रास भोगावा लागेल. आपण खूप त्रासात जाणार आहोत. आपल्या मुलं बाळांचा भवितव्य खराब होणार आहे. या लोकांना कुठलीही दयामाया नाही. सगळे शाळा बंद पडले, पण आम्ही शाळा काही उघडली का? तुम्ही सांगा की सगळे शाळा बंद आहेत, पण नगरपालिकेने कोणतीही शाळा पुन्हा चांगली बनवली का? नाही. तर आपला भवितव्य असुरक्षित आहे, भविष्य अंधकारमय आहे आणि हे लोक फक्त सत्ता पाहिजे यांना पैसे कमवण्यासाठी. मी जाहीर सांगतो, नील नायकांनी मंचावर यावं, हे बाकी भाजपवाल्यांनी माझ्यासोबत चर्चा करावी
किती कोटीचे ठेके आले, कोणी कसे वाटून घेतले, कोणी किती कमिशन घेतला, खडा ना खडा हिशोब दिला नाही. ते एका बापाच्या आवाज नाही, रामाचा भाव लागतो नाही. त्यामुळे सगळ्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की पुसदचा सर्वांगीण विकास पाहिजे असेल, मोठं चांगलं मार्केट पाहिजे असेल, चांगले भाजी मार्केट, चांगले फ्रूट मार्केट, चांगले दुकान संकुल, मॉल पाहिजे असेल, चांगली शाळा पाहिजे असेल, सर्वांना रोजगार पाहिजे असेल, तर यावेळेस फक्त आणि फक्त धनुष्यबाण या निवडणूक निशाणीवर एकदा मतदान करून या पुसद शहराचा भवितव्य सुरक्षित करा, विकासाला गती द्या आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन मिळवण्यासाठी यश प्राप्त करा. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम.